महाराष्ट्रात सरकारच्या जाचक अटींविरोधात कृषी विक्रेते बेमुदत संपावर गेले आहेत। सरकारच्या ज्या जाचक अटी आहेत त्या जाचक अटी मागे घ्याव्यात अशी मागणी या कृषी विक्रेत्यांची आहे। कंपनींकडून केले जाणारे लिंकिंग तसेच कृषी विक्रेत्यांना दोषी धरत त्यांच्यावर नोंदवण्यात येणारे गुन्हे दाखल करून कृषी विक्रेत्यांवर अन्याय होत असून जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा संप सुरूच राहणार असल्याचे कृषी विक्रेत्यांनी सांगितलंय। शासनानं कृषी विक्रेत्यांच्यावरती ज्या अन्यायकारक आणि जाचक अटी टाकलेल्या आहेत आणि ह्या अटींच्या संदर्भामध्ये गेले 5-6 वर्ष महाराष्ट्रातली कृषी विक्रेत्यांची संघटना फार नेटानं आणि जोमानं प्रयत्न करते की जे काही कायदे त्यांनी दिलेले आहेत त्याचा उल्लेख आमचे आता प्रशांत पाटील करतील। थोडक्यात सांगायचं झालं तर बियाणं समजा आम्ही कुठल्या कंपनीचं विकलं तर ते बियाणं फेल गेलं तर त्याच्यावरती कृषी विक्रेत्याला गुन्हेगार ठरवण्यात येतं। त्याला म्हणजे दरोडेखोरांच्यावरती जे आरोप असतात ते त्याच्यावरती लागू शकतात। तेव्हा आमची मागणी एवढीच होती की आम्ही पॅक बियाणं विकत घेतो, पॅक पद्धतीने विकतो, त्यामुळे तुम्ही आम्हाला याच्यात दोषी करू नये, आम्हाला याच्यात तुम्ही साक्षीदार करावं। तीच गत औषधाची आहे। औषधं पॅकबंद येतात, सीलबंद येतात, सीलबंद औषध आम्ही विकतो, त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असेल तर त्याच्यासाठी तुम्ही त्या विक्रेत्याला दोषी धरू नका, तुम्ही उत्पादकाला दोषी धरा। आणि पूर्वीच्या काळी अशी तरतूद होती, अशा त्रुटी मान्य केल्या जात होत्या। तर हा एक त्याच्यातला मुद्दा आहे। दुसरी गोष्ट, कृषी व्यावसायिकांना आता शॉर्टेजच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आता सरकारनं हे धोरण ठरवलेलं आहे की अधिकाऱ्यांच्या निदर्शनाखाली निगराणीखाली युरियाचं DAPचं वाटप होईल, त्या अतिशय जाचक गोष्टी आहेत आणि हे शक्य नाहीये करणं। तसं असेल तर सरकारनं युरियाचं आणि DAPचं वितरण त्यांनी स्वतःच्या कार्यकक्षेत घेऊन त्याचं वितरण करावं। नाहक त्याच्यामध्ये दुकानदार भरडला जातोय आणि युरियामध्ये विक्रेत्याला मिळतात 2 किंवा 3 रुपये आणि त्याच्यासाठी त्याला 10 ठिकाणी ते पॉज करावं लागतं, स्टॉक लिहावा लागतो, आणखीन काही लिहावं लागतं। ह्या सगळ्या गोष्टी जाचक आहेत आणि अन्यायकारक आहेत आणि त्याच्या विरुद्ध सगळ्या विक्रेत्यांनी महाराष्ट्रातल्या बंद पुकारलेला आहे आणि आता नाही तर कधीच नाही अशी अवस्था, मानसिक अवस्था सगळ्या विक्रेत्यांची झालेली आहे। कारण यात त्यांचा कसलाही दोष नसताना ते भरडले जातात। संप पुकारलेल्या कराड तालुक्यातील कृषी विक्रेत्यांनी कराड दक्षिणचे विद्यमान आमदार अतुल भोसले यांची भेट घेत यावर तोडगा काढण्याची विनंती केली। यावर आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी कृषी मंत्री यांची याबाबत फोनवरून चर्चा झाली असल्याचे सांगत ज्या 14 मागण्या आहेत त्या निश्चितपणे त्यावरती तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जात असून उद्या याबाबत कृषी मंत्र्यांची बैठक होणार असल्याचेही आमदार अतुल भोसले यांनी सांगितले। कृषी विक्रेत्यांच्या 14 मागण्या आहेत। आदरणीय कृषी मंत्र्यांशी माझी त्याच्यावर चर्चा झालेली आहे। त्या सगळ्या 14 मागण्यांच्या बाबतीमध्ये कृषी मंत्री सकारात्मक आहेत। मला खात्री वाटते की उद्याची बैठक त्यांची जी होणार आहे कृषी विक्रेत्यांचं असोसिएशन आणि कृषी मंत्री, तर त्याच्यामध्ये तोडगा निघेल आणि तो संप मागे घेतील असा आशावाद माझ्या मनामध्ये निश्चित आहे। आणि काही गोष्टी ह्या बरोबर आहेत की जर का एखादं औषध चुकीच्या पद्धतीचं आलं आणि टेस्टिंगमध्ये त्याच्यामध्ये काहीतरी दोष सापडला किंवा एक्सपायर झालेलं सापडलं तर थेट कृषी विक्रेत्यावर कारवाई होते। खरं तर कृषी विक्रेत्याचा त्यामध्ये रोल नसतो, शेवटी जी कंपनी ते औषध करते त्याच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे। काही रास्त भावना आहेत किंवा काही रास्त भूमिका आहेत आणि काही ठिकाणी सरकारची पण बाजू तिथं कृषी मंत्री साहेब मांडतील आणि मग मला वाटतं समन्वयातनं तोडगा निघेल। कृषी विक्रेत्यांवर लावण्यात आलेल्या जाचक अटी बंद झाल्या नाहीत तर हा संप चिघळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। द बेस्ट थिंक टीम, कराड।